स्वामी सांगतात की कुणाच्या वाईट विचारानं तुमचं काहीच वाईट होणार नाही, कारण तुमचा कर्ता आणि करविता सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी रोहिणी स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आज सकाळी म्हणजे पहाटे 3:30 वाजता मी उठून आंघोळ वगैरे करून छानपैकी कुंदाची फुलं जमा केली आणि आज पारायणाचा होता शेवटचा दिवस. आज दत्त जयंती आणि माझं पारायणसुद्धा आज संपूर्ण होणार होतं. सकाळी पूजा वगैरे करून देवपूजा झाली आणि पारायणसुद्धा माझं वाचून झालेलं होतं. आज शेवटचे अध्याय होते. त्यानंतर अंगण वगैरे झाडून मस्तपैकी सडा रांगोळी केली आणि आज आम्हाला संपूर्ण दिवस दत्त जयंतीची तयारी करायची होती. आम्ही छोटासा उत्सव साजरा करतो दत्त जयंतीचा. त्यासाठी आई आणि निलेश मार्केटमध्ये गेले होते. प्रसादाला केळी, फुलं, घेवड्याची भाजी अशी खूप सारी शॉपिंग करून आलेले होते. आणि रांगोळी काढायसाठी आईने भरपूर असे झेंडूचे फुलं आणलेले होते. आणि त्यानंतर मी व्हिडिओ अजिबात केला नाही, म्हणजे मोबाईल ठेवूनच दिला बाजूला. आज सकाळी सकाळी मी मस्तपैकी ओल्या हळदीची भाजी केली. त्याची रेसिपी व्हिडिओ मी तुम्हाला नक्कीच देईल आणि शेअर करेल. आणि घरातली सर्व कामं झाल्यानंतर आम्ही सर्व लागलो आमच्या कामाला. आईने घेतले हार तयार करायला, संध्याकाळी लागतील म्हणून. आणि निलेशनी मी सजावटीचं काम घेतलं होतं. संध्याकाळी स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर मी फुलांची रांगोळी काढत होती. आणि कसं वाटलं आमचं डेकोरेशन. आता हे आमचं 7वं वर्ष आहे की आम्ही दत्त जयंतीचा उत्सव छोट्या पद्धतीने आमच्या घरासमोर साजरा करतो. जास्त आम्ही काही करत नाही, कारण फक्त शेजारचे 4-5 घरं आणि आम्ही, कारण आपल्याला उत्सव साजरा करायला खूप काही खर्च लागत नाही. आणि त्यानंतर घरात नैवेद्य दाखवून दिला देवांना, बाहेर फोटोला आईने नैवेद्य दाखवला आणि आमची पाहुणे मंडळी यायला सुरुवात झालेली होती. आणि मी मस्तपैकी रांगोळी काढली होती. सर्वजण कौतुक करत होते. छान वाटलं. थोडक्यात थोडकं पण आपण आनंदाने तो उत्सव साजरा करतो ना, ते खूप भारी वाटतं. सर्वजण यायला सुरुवात झाली. आम्ही 7:30 वाजता मुहूर्त ठरवलेला होता. आरती केली आणि नैवेद्य पाणी झाल्यानंतर सर्वांनी एकत्र येऊन आरतीचा आनंद घेतला. छोट्यांनासुद्धा आरतीचा लाभ भेटला. आरती करताना खूप भारी वाटतं. आणि आता हे 7वं वर्ष आहे. आता पुढच्या वर्षीही आम्ही आनंदात हा उत्सव साजरा करू अशी दत्तचरणी आम्ही सर्वांनी प्रार्थना केली. त्यानंतर प्रसादाचं वाटप केलं. दत्तगुरूंना आवडणारा सुंठवड्याचा प्रसादसुद्धा केलेला होता आणि सत्यनारायणाचा प्रसाद. आणि ही माझे सगळं मित्रमैत्रिणी, कंपनी, छोटे आमच्या सोसायटीतले छोटे मुलं हे सर्व. तर आईने आठवणीने केशर पेढासुद्धा आणलेला होता. केळी, प्रसादाचा शिरा, केशर पेढा आणि सुंठवडा हा सर्व प्रसाद यावर्षी ठेवलेला होता. सर्वजण आल्यानंतर खूप साऱ्या गप्पा आणि आनंद शेअर होतो एकमेकासोबत हा. आणि सर्वांनी प्रसादाचा लाभ घेतल्यानंतर थोडे थोडे पाहुणे मंडळी येतच होते. त्यानंतर सर्वांची पूजा झाली. निलेशनी पण पूजा केली. म्हणजे आपले दत्तस्रोत किंवा गाणी हे चालूच होती. त्यानंतर आम्ही एक छोटासा होम पण करतो. आईने पूजा वगैरे करून झाल्यानंतर आम्ही तो होम पेटवला. 12 वाजेपर्यंत हा चालू असतो. त्यानंतर सर्वजण आपले मंत्र जाप, पूजा बिजा हे सगळं चालूच असतं आमचं. आणि थोडे थोडे येणारे प्रसादाला येतच होते. आज आमचं जेवण थोडं उशिराच झालं, कारण प्रसादाला येणारे पाहुणे मंडळी येत होती. त्यामुळे म्हटलं जेवण आपण थोडं उशिरा करू. 10 वाजता आमचं जेवण झालं, 10-10:30ला. त्यानंतर निवांत बसलेलो होतो. आणि आईची पूजा वगैरे झाल्यानंतर एक अनुभव पण आज आम्हाला ह्यावर्षी आला. तर म्हणजे दत्तची जी पूजा चालू होती, आमची होम हवन चालू होतं. आणि त्यानंतर सर्वांची पूजा वगैरे झाल्यानंतर एक छोटासा पाहुणा खूप दिवसानंतर आज दर्शनाला आला, दत्त महाराजांच्या दर्शनाला आला. आम्हाला ते खूप नवल वाटलं. आणि विशेष पण असं वाटलं की रात्री 12 वाजेच्या अगोदर 11 वाजता हा पाहुणा आला. आणि आमच्या सोसायटीमध्येच असतो हा कुत्रा, पण कधी तो घराकडे येत नसतो. तो असं आडबाजूलाच असतो, म्हणजे समोरच्या सोसायटीकडे. पण आज स्वतःहून आला आणि गेटमध्ये कधी घुसणार नाही, गेट उघडा असेल तर. पण आज दत्त महाराजांच्या पुढं येऊन बसला. मग आम्ही त्याला प्रसाद पण दिला. अर्धा 1 तास बसलेला होता. मग खूप नवल वाटलं म्हणून आम्ही पण त्याला काही हे केलं नाही. मस्त शांतपणे बसलेला होता. फोटोकडे बघायचा, होमकडे बघायचा, शांत बसलेला होता. काहीच आवाज नाही, काहीच नाही. आणि खूप भारी वाटलं आम्ही त्याच्यासोबत असं बसून बघायला का दत्त महाराजच आले आशीर्वाद द्यायला.
त्यानंतर 12 वाजता देवाची नजर काढून देवाचा फोटो म्हणजे दत्त महाराजांचा फोटो घरात घेतला आणि दत्त जयंतीचा उत्सव या ठिकाणी समाप्त झाला। कसा वाटला आजचा व्हिडिओ? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सगळ्यात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओ सोबत।